चल माय बाई, मला वाटलंच होतं आज का आला, आज फोन येईन असतं तो आलाच. मागते का माय 4 दिवस पूर्वी गेलो तर जाऊ दे, पण 4-8 दिवस राहिली ना, लय राहिली या बारीनं. घर आहे शेवटी, ते बरोबर आहे त्याचे. ना तू की तू काम धंदे सुचू देत नाही सुनायले. मग वेळेस लापून की मग बरं राहते, त्यानेच काळजी राहतात. चल माय जातो मग, आज संध्याकाळची चालली जाईन आज. बाई इकडे हा का असं तुम्ही बाई बाई अति आहे का तुम्ही? मग मी किती वखतची आवाज देऊन राहील तुम्हाला. अहो तुम्हाला माहित आहे का? माय बाई बाई आपल्याला म्हटलं 1000 पाकिटाची ऑर्डर भेटली. हो मनोर गेलता तिकडे, त्या आपल्या माल मध्ये गेलता बाई मूर्तिजापुरात. त्यादी भेटली म्हणे. आताच फोन आलता सध्या, शांताबाई येऊन गेल्या, फोन आणला होता त्यानं. तर मी म्हटलं हो म्हणून टाका. घेतली बाई मग 1000 पाकिटाची बाई ऑर्डर भेटली. आता सबन निसकायची होते पहा ना तुम्ही. मी म्हटलं पहिले बाईले सांगतो. ओ माय बाई 1000 पाकिटाची का व? माय लय साजरं झालं पण का व 1000 पाकिट होतो शिंके हो माय, भर सांग के आ भारी नाही जाईन माय तेवढं मोठं ऑर्डर आता कंप्लीट करणं. काही 4-8 दिवस मागितले ना बाबा त्याले. 3 दिवस दिले ना. 3 दिवसात द्यायला लागते म्हणे ऑर्डर कंप्लीट करून. तर मामाजी ना येले पाठवले बी लागे ते पुंगळे आणायले. पण लागे मामाजी गेले ते फाट्यावर कळई आणायले. आता कळई आणती आणि पुंगळे आणती. बस आता सकाळी आता तैनच सुरू करतो. माझ्या 2-3 वाजतापासून करतो तैन सुरू. हो आता स्वयंपाक पाणी करतो आणि भात तयार सुरू करतो. सांग बाई, आता इले असं वाटेन आम्हाला एवढी ऑर्डर आली आणि बाई लागे 4 दिवस राहिले, आता ऐन कामाच्या हप्ते चालल्या गेल्या. सांग माय आता सध्याच फोन आला करून. काय माय मला बी तेच पडते. पण आता इले एवढी मोठी ऑर्डर आली, आता हे पोंगे येईल का घरी स्वयंपाक पाणी करीन. आता 4 जणांचा स्वयंपाक करणं लय जागते ना घर म्हटलं तर काम पुरतातच. राहू का नाही तर 2 दिवस मी अजून. पण आता येईल म्हणा लागेल माय मले. ते म्हणते तू गेली तर गेलीस तिकडे. पण आता सांगा ऐन वक्तात जाणं साजरं दिसते का? इतके दिवस राहिली मी. आता कसं होती असली तर तेवढा हातभार लागते. आपण स्वयंपाक पाणी केलं ते तिचं ते पोंगे करते. काय हो माय सांग, राहतोच बाई मी. हो राहतोच 2 दिवस. इस पोंगे तैना झाले पाकिट इकडे भरले की मग म्हणेन मुरलीले की नेऊन दे बापा मले घरपोच. तसंच करतो. अरे काला की बाई तुम्हाला बी. हो माय मला ते खारी काला काही म्हणा. मला तसं वाटून राहिलं की मला देवाच पावला की काय. मला टेन्शन आलं बरं बाई. आणि म्हटलं पिंकीच्या बाबाला पैशाचं टेन्शन होतं बरं. तेल असं वाटे की आता पेरणं आहे, बी आणणं, खत आणणं, तर तुम्ही ते पिंकीची पुस्तकं आणणं, त्याचंच टेन्शन घेतलं होतं त्यानं. आता बा अहो बाई मामाजीने पैसे दिले म्हणत की मामाजीनं 12,000 म्हटलं बचत करून ठेवली. सांगा लागे ते बी दिले ते पोराले की आण म्हणून याच्यात बी खत अनपा. तेव्हाच लागे मनोरचा फोन आला की बापू ऑर्डर आहे असं असं आहे, तुम्ही जर कम्प्लीट करू शकत असाल तर हो म्हणा. मी म्हटलं त्याला काही विचार नका करू आणि होच म्हणा कम्प्लीट. काय रात्रंदिवस एक करू बापा, कामच पाहिजे ना आपल्याला. असं झालं बाई बाई मग ते. नाही हो माय लय साजरं झालं. पण का पिंकीच्या पुस्तक येईल मग पिंकीने स्कॉलरशिप भेटेल ना. त्या स्कॉलरशिप असत तिचे पुस्तक दप्तर तिचा ड्रेस ते होईल मला वाटते. चौकशी नाही केली का? शाळेत जाऊन मास्तरला विचारा. मास्तरला तर याच लागते सुट्ट्या लागल्या म्हणून. काय झालं मास्तर येतच असते एका घंट्यासाठी. तर याले म्हणा जाय शाळेत मास्तरची भेट घे की ते स्कॉलरशिपचे पैसे गिसे ते पुस्तक घ्यायसाठी आम्हाला बघ कसे कुठे येतील काय येतील भेटतात का नाहीत भेटत कधी भेटतात चौकशी करायला ना. त्या स्कॉलरशिपच्या पैशात असतं पिंकीचे पुस्तकं होतात. मग त्याच्यासाठी स्कॉलरशिप भेटत असते लेकरायले. आणि तिच्या पुस्तकाचं टेन्शन काय घेऊन राहिले तुम्ही? ओय बाई 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 हो सांग बाई, आम्ही त्या स्कॉलरशिप भुललोच हो बाई. ध्यानातच नाही की पिंकीला स्कॉलरशिप भेटेल आणि पिंकीची पुस्तकं त्या स्कॉलरशिप आता पैशातच होईल म्हणून. माय बाई येईल मी सकाळचा कोणच म्हणतो मग जा मास्तरची भेट घेऊन या. मास्तर साजरा आहे पिंकीचा. हो घरी आलते ना पिंकी पास झाली की नाही. तर आम्हाला तर माहिती नव्हतं माय. मास्तर स्वतः आले घरी. लागे लेकरं घेऊन आलते ना, घर दाखवले. लगे सांगितलं पिंकीचं तर लय कौतुक केलं. हो मग काय तर मग यायला सकून पाठवतो बाई. विचारायला लावतो मास्तरले की ते स्कॉलरशिपचे पैसे गिसे काही येतात बापा का पुस्तकं भेटतात का पैसे भेटतात. मग तर फारच सोळा ना माय. सांगा बाई सुखाचे मार्ग निघाले की चारी कोण निघतात म्हणतात असं आहे ते. सांगा आता सकवून पैशाची चणचण होती. साठी हे करा का ते करा कुठून आणा पैसे काय करा सोनं गहाण ठेवायला कालची परिस्थिती. सांगा मामाजीने पैसे काढून दिले. लागे एवढी मोठी ऑर्डर आणली म्हणून लागे देवासारखा फोन केला. 1000 पाकिटाची ऑर्डर जसं काही चमत्कारच. आणि लागे पा आता तुमच्या तोंडून लागे स्कॉलरशिपचं निघालं. आम्ही तर भुललोच होतो स्कॉलरशिप भेटेल म्हणून पिंकीने. बरोबर आहे पिंकीच्या पुस्तकाचं टेन्शन काय ह्या लागतं. चाल बाई देवच पावला हो माय, खरंच देव पावला. अव काळजी नका करू, शांततेने राहा, सबन चांगलं होते. टेन्शनच फार घेता. तू तसाच करते तू तशीच करतो. 2 दिवस झाले मला लक्षात येऊन राहिलं ना की तुमचं काहीतरी चालू आहे. तो सुन राहून राहिला. नाही त्याला विचारलं म्हटलं बाबू काय कसं काय. तर साजरा बोलला माझ्या संग काही नाही म्हणे बाई असं आहे तसं आहे. आता पिका काय म्हणे माझ्या वरी पेरतो वावर असं करतो तसं करतो सांगे. पण मला वाटे त्याचा कुठेतरी कट केलाय पैशासाठी होतं नाही ते पाय. जाऊ दे भेटलेला मार्ग. अव मेहनत करणारेले
काहीच कमी नसते जीवनात, बरोबर त्याला मार्ग सापडतात. फक्त मेहनत करायची तयारी पाहिजे माणसाची. चल बाई मग लागतो मी स्वयंपाक पाण्याले. बाई मग अजून ते कळे घेऊन येतील मामाजी, तर म्हणतील की तू अजून स्वयंपाकातच आहेस का. आज दुपारपासूनच तो येणं सुरू करतो ना. कळायचं भाडं घेते ना माय तू, मला देऊ त्या वाड्यातच अटकते बाई. बाई काही म्हणा तुम्ही, मला काही हातचा पैसा सुटत नाही असं वाटते मा. एवढ्या मेहनत करून आपण पाकिटात विकतो, लगेच त्याला भाडं द्या तरी तो लय कमी घेते बाई. 100 रुपयेच घेते. मामाजीचा वैकीचा आहे तर, पण मला तितकंही मन नाही होत. काही म्हणा तुम्ही मला. नाही व, कष्टाची पैसा आहे ना. असा सुटत असते का हातचा तो मेहनतीचा पैसा. असंच असते. आणि काळजी नको करू. हा मी 2 दिवस अजून मी करतो स्वयंपाक पाणी, तू करतो आले ते पोंगे गिंगे तय ते काय आहे ते कर माय. इकडचं काही रंदावनात काही येऊ नको. मी करतो माझं ना, जसं येते तसं करतो बाई. मला मस्त भाजी आहे बाई, वरण टाकतो लागे पोया करतो. वाटेन तर तुम्हाला वरणाला फोडणी देतो. हा तू तसं ते पोंगे येतात गुत ते धुणं घेणं घे फक्त, त्याला धुवून ते लोक ते कढाई ये लोक ते. आणि मग तू त्याला ते करत बस. मी करते स्वयंपाकातलं, तू नको टेन्शन घेऊ. नाही हो माय बाई, काही बोलता का. स्वयंपाकी बघणार करू करतो मी. धुणं येतो तर बाकी होतं मी ते धुणं लागे स्वयंपाक करतो. बातरा पोरा भाकरी टाकतो 2-4 मी. जाऊ दे बेसन वरतो, जाय तिकडे बेसन भाकरी करून टाकतो. नाही ऐक तू, लय होईन ते बाई. सोपं नाही एवढं मोठं पोंगे ना. तू ते शांततेनं ते धुणं धुई, त्या धुण्यात काही घुसत नाही मी. ते धुणं धुई तू त्याला, आणि लागे तू त्याला कर तिकडे तयारी काय करायचं आहे तुला ते. आणि ते का पन्ने गिन्ने आणल्या माझ्या सामान गेले ना बाई. आता हे पुंगे आणतीन, पन्ने आणतीन, आणि लागे मग आता ते आले की बस सुरू. पोंगे तर ना तिकडच्या अंगणातच लावायला लावतो ते. शेगडी बी आणतात ना माझी, शेगडी सिलेंडर पण भेटते ना. आणि लागे अंगणात कसं वारायच ना, जास्त मग गरमाई होत नाही, आणि लागे जीवही माहित नाही. मागच्या वारीनं बाई त्या रंधानात केलतो बाई, डोकसच दुखी मग मला. 3 वासच घुमला होता ना त्या रंधानात. तर यंदा आता म्हटलं त्याला म्हटलं अंगणात असतो. मागच्या वारीनं कसं आमची शेजारी नाही बाई 3 झाली का हे सरस्वतीची सून. तर मग म्हटलं काय नवीन लेकराला लहान लेकराला वाजतात की नाही, नवजात लेकरू म्हटलं त्याला वाजते. आता गेली माहितीच्या मायच्या घरी ते. आता म्हणतो मी माई कडे बाहेरच. आई आले रे का अजून बाबा. आबाजी कढई पुंगया घेऊन मग लागणं काही लागतं कामाले. मी बी हाव ना तुला सोबती. ओ माय बाई, पिंकी आहे का माय आईले सोबती. बरं आहे माय, साजरा आहे अशीच मायले मदत करतच जाय. धन्य गिन्या दुरून जेवढे येते तेवढंच करा. येठं नाही लागते कामाचं. आणि लागे हे होते येते जरासं, नाही तर भल्ला मग कोला ठेवतात पोरीले. मग नवऱ्याच्या घरी गेले की काय बॉम्ब नाही पडत. पण लय स्वयंपाकात ना घुसू आता तो का वय आहे माझ्या स्वयंपाक पाणी करायचं. पण असंच का दोरीवरची धुणं काढून आणणं, कपड्याच्या गळ्या करणं, त्या अंगण झाडणं, भांडी आईनं घासून ठेवली की घरात आणून ठेवणं, असेच कामं. नाही तर कोणतं तुला जर घुसाला तुला आतापासून. पण कसं राहते सवय राहते. हा आता मी करत असतो, कपड्याच्या घड्या करतो की नाही मी. आणि माहिती आता अंगण बी झाडतो मी. अर्ध झाडतो अर्ध आई झाडते. पिंके चाललो सायकल चालवायला. आम्ही सबने जरा सायकल चालवायला चाललो. अरे नाही रे कृष्णा, मी येत नाही. मला घरी मोठी ऑर्डर भेटली. 1000 पाकिट तोडून द्यायला लागतात बाबू पोंगेची. मग मला आई एकटी तो येत बसीन का. मी मला आईला मदत करतो. तर मग मी आज ना सायकल चालवायला येत नाही. मी सकाळी जाय मग तू चलो. माझी सायकल मी ठेवून दिली. त्या सायकल धुतली होती ना आज बाबा. नळ आलता माझी सायकल चकचक धुतली. त्या धुतली होती का. नाही हो, मी आता धुतली बी नाही. मी धुतली होती बाबू, चकचक केली माझी सायकल. पण आज नाही येत मी चालवायला. मला आईला मदत करू लागतो ना मी. पोंगी ताई तो खाऊ तू. तुला पोंगी बी तळता येतात का पिंकी. नाही ना रे, पोंगी नाही तळता येत मला. मला माहित आहे पोंगी कसे तळा लागतात. कढई तेल टाका लागते आणि त्याच्यात पोंग्या टाका लागतात. आणि असं करून वर येतात आणि मग काढून घ्यायला लागतात. पण मग हे तळून देत ना, चटका लागते ना. म्हणून मग मी काय करतो, ते मला येणं तळून ठेवले की नाही, मग मी ते पाकिटात भरतो. आणि मग माझ्या बाबा ते दियावर चिटकवतात पाकिट. असं असते. तू येतं का पाकिट भरूला गेले. मग मी तुला एक पाकिट देईन पोंग्याचं खायला. तू जरा आम्हाला पाकिट भरू लागशील तर. एक पाकिट देशील का मला खायला. मग मी भरू लागतो तुम्हाला पाकिट. आणि मी बबड्याला बोलवून आणू का, रिंकीने लागे दिनेने आणू का, सबनेले बनवू सांग. मग सबनेले बोलवून आणतो. तेले बी देतो मग एक पाकिट. मग ते बी भरू लागतील ना. हो चालते. मग एक पाकिट मी सबनेले देईन ना. मग तुम्ही सबने मिळून ते एक पाकिट खाऊन घ्या. म्हणजे तू एक पाकिट सबनेले देशील का. मग आम्ही का चौघाई मिळून एकच पाकिट खाऊ का. जाऊ दे, मी बोलत नाही तर पोट्टेले. मी एकटाच भरतो. म्हणजे एकच पाकिट दे मला. अख्खं पाकिट मी एकटाच खाईन. जर तू सगळ्याला स्पेशल पाकिट देशील तर मग मी बाकीच्या पोट्टेले बी बोलावून आणतो. चालच काम लवकर होते पिंकी. मला काय करायला लागते सांग.
यायचा चांगला सौदा चालू आहे. यायच्या काही नांदी लागू नको. तू लाग माहित आहे धुन धुई मी लागतो स्वयंपाकाले. हे पाय लेकरायले काही पाकिट की भरू नको देऊ बाई. तिच्या माय बापाच्या जीवारीन माय म्हणतील आमचे लेकर काय धंद्याले बोलावले का तुम्ही पाकिट भरायले. काही सांगता नाही येत नाही कोणाचं. आले लेकर तर तसं की कोंगा हातात देजो द्यायच्या आणि पाठवून देजो. खायले पाहिजे माय. हा लेकर 2-2-3 पाकिट भरतील आणि त्याच्या माय बापाला वाटीन की आमच्या लेकराले पाकिटच भरायला लावले. असं नाही झालं पाहिजे माय. नाही हो बाई. नाही तर कोणते लेकर पोंग्याचे पाकिट भरणारे होय तो सारा चुरा करतील माझ्या पोंग्याचा. मी येईल तसंच एक पाकिट देऊन देईन ना आपस वळाच्या झाडा खाली जाऊन खात बसते लेकर. सांग ना मग बिंगे एक देशील का स्पेशल देशील सब मिले मग मी बोलावल्यानंतर ते पट्टीने मला काही नाही काढला का कालच काम लवकर होते नाही तर आम्ही चाललो सायकल चाललेले तू बस एकटीच काम करत एक बी पोंगा फुटला नाही बाई बाबू सांगून ठेवतो दुकानवाल्याने सांगितलं आम्हाला एक बी पोंगा फुटलेला दिसला पाकिटा तो अख्खच्या अख्ख पाकिट वापस देते तो मग एक पोंगा जरी फुटला तर विचार कर मी तुला लय मारीन शांततेनं पद्धतशीर पाकिट भरा लागेन आणि तरच मग तुला पाकिट खायला भेटेन नाही तर मग मी देणार नाही एक पोंगा बी देणार नाही जर फुटला बाबू पोंगा तर आताच कबूल कर लय होईल ना ते तोयन पाहिजे किती मोठे झाले. मी म्हणतो आता घंटाभर बस नाही तर बंद करते. लय पारून तोय जोर दे. नाही हो आता तेल तपेलाय आणि कुठे बंद करायला पुरते. बंद करा चालू करा. आता तेल तपेलाय त्याच्यातच तर होतात पोंगे तैन. किती झाले बा पाकिट. अहो अजून तर काही नाही 400 झाले आणि ते बाकीचे गरम आहेत ना म्हणून ते गरम गरम काही भरून नाही राहिलो. बाबा म्हणून गरम गरम भरू नको पाकिटात खराब व्हायची भेव लागते वास घिस लागेल अजून म्हणून ते तसेच ठेवले टपातच थंडे व्हायले. हे 400 झाले आता पॅक झालंय 400च. मी म्हणतो कसं ते तेला गेला अजून डोकसं गिकसं दुखीन तर मग अजून संध्याकाळी निघून राहायशीन. त्याच्यापेक्षा आता अर्धी नाही तर संध्याकाळचे तैन ऊनही होऊन राहिलं. नाही ऐका तुम्ही हे बंद नाही करायला पुरत. मग अतून गेले की डबल मला या नाही वाटणार. तसंच ठेवलंय त्याला वाशम राहिला पण ते जाऊ द्या ना. एका दिवसात कळे बी चालली जाते. पाहतो ना होईन तितकं तो नाही तर मग सकाळच तयार लागेल बाई. नाही झाले एका दिवशी तर तसं त्याने किती दिवसाचं दिलं गॅप किती दिवसात दिला म्हणजे कोई द्या म्हणे मला ना 3 दिवस म्हणे तो 3 दिवसात द्या म्हणे. आजचा आता शुक्रवारच आहे की नाही तर रविवारी ना सोमवारी नेऊन देईन. म्हणलं ते आपल्या गावातली ते पिंट्याचा ऍटो सांगावं नाही त्याच्या ऍटोतच नाही बरोबर भाडं बी कमी घेईन ना. आता मोठ्या गावाचा म्हटलं की तो लय मागीन. पहा ना तुमच्या हिशोबानं फक्त बोला करून घ्या पहिले त्याला म्हणा मग मुकू नको देऊ म्हणा दिवस ज्या दिवशी सांगितलं त्याच दिवशी नाही लागेल म्हणा ट्रीप आमची. हो ते तसं मग बोलणं होईनच ना. मग त्यालाच सांगतो संध्याकाळी जातो मग त्याची भेट घेतो. आता जायला तो सवाऱ्या व्हायले जाईन ना व सवाऱ्याच्या ऍटो फुट्टीन गिट्टीन हे. मी बी तेच म्हणतो ना फुटपाट व्हावं त्याच्या ऍटो. त्याच्यापेक्षा तो मोठा ऍटो गिटो नाही का त्याचा सांगा कोणाचा कसा माल पद्धतशीर गेला पाहिजे. नाही तर मग पहिलेच म्हणणार म्हणे की मी तो माल मला म्हणे की फुटका फाटका नका आणू कायले पाहिजे. तसं साबूत माल नेऊन दिला तर मग दर महिन्याला भेटले तर भेटले ऑर्डर. हो लेख ते बी बरोबर आहे की नाही भाड्याच्या यानं हे नाही करायला पुरत. हाला ना घ्यावा भाड्यासाठी आणि याच्यात दाबू दाबू जर भरायला लागलं फुटफाट झाले तर सारा चुरा होईल तर पाकिट वापस देते मग. तसंच करतो मग पाहतो दुसराच ऍटो पाहतो नाही तर. आई हे बोंग्याचं पाकिट कोणत्या टवलीत टाकू त्या तिकडला टाकू का हा ते तिकडे टाकून देन जाय तू आता घंटाभर तिकडे अंगणात बस आबाजी जोर जाय तिला त्याला असा वाशिन राहिला पिंके दुखसं दुखते मग त्याला ना जाय. नाही बाई मी तुला काम करू लागतो ना मग आपण दोघी बी जणी चाललं जाऊ मग त्याला तैन झालं की ते लोक मी तुले बोंग्याचे पाकिट असे याच्यात भरतो ना. आता बाई गमिल्यातलं थंड झालं नसेल ना बाबा मग ये ना इकून पन्ने घेऊन या ते पन्नेत भरू ना आपण मग तर ती नेऊ दिव्यावर चिटकवायले. मी तुम्हाला भरून भरून देतो तुम्ही दिव्यावर चिटकवा मग ते. हो थंड होऊ दे पिंकी ते गरम गरम भरलेलं साजरं नाही राहणार मग वास घिस लागला ना तर बसा लागेल. थंड होऊ दे एकदम मग भरू. आता ते पाकिट आधी कोण ठेव नाही तर जाय तुला खायला घेऊन ते पाकिट जाय आणि बस तिथं आबाजी जोड जाय बरं. आबाजी मला ते गाई चोडी जायला गाई जोड आहेत का तिकडल्या अंगणात आहेत पाय बरं जाय बरं. आणि तू ती बावली उठली की ना ते झोपेतून लढीन गिळीन ना जाय तिले बी पाय. गुड्डीवर तर मला ध्यानच नाही. तिची झोप झाली असेल उठली असेल ते. मी येतो तिले पाहून तिले बी आणतो ना ती मग ते मी झोपून ठेवलं होतं. मी म्हटलं ते काम करू देणार नाही मला म्हणून. आई मग मी गुड्डीला घेऊन येतो. नाही मी म्हणतो पिंके बाय गुड्डीले घेऊन तू सायकल घेऊन जाणं जाय सायकल खेळून ये. किसना नाही आला का तुला बलवायला कुठे कोणीच नाही आला पट्टे कुठे गेले जाणं जा सायकल घेऊन ये जा मस्त सायकल चालवा जा. मग शाळा उघडते मग चालवायला भेटत नाही खायला भेटत नाही. आता भरू लागले त्याला मोठे पाकिट भरू लागले. जाय बरोबर आता तू ना तेलाचा वास येते सारा आहे ना ते डोक्यात घुसते मग तो तेलाचा वास. जाय मस्त या जा खेळायला. जाऊ दे ना मग आता उन्हाचं कुठे पाठवून राहिली तिले. अव ती तेला जोडत बसेल आणि राहते
संध्याकाळी डॉक्टर गिक्टर दुखीन तिचं. का व मी ना दे ना आता अर्धे मी तो घंटाभर जाय तू घंटाभर बस तिकडे जाय. हा बाय मी आज बाई ते वरण केलं आणि तेच फोडणी दिलं माय होती बाकीचं काही भाजी मजीच्या करायचं नादी नाही लागली मी वरण टाकलं आणि फोडणी दिलं आणि पोळ्या टाकल्या रे. हा बस झालं बाई वरण भाजीची केली नाही तर काही गरज नाहीये फोडणीचं वरण पोहे जेवता येतात. तुम्ही ते भाजीन पोळ्या केल्या माय म्हणून मला येऊ सकाळपासून ती बसणं तरी झालं नाही तर मग स्वयंपाक करायला लागला असता पहिले मग बसायला लागलं असतं तयाले. तुम्हाला माय 2 दिवस आले आपण काही आराम नाही होऊन राहिला का हो? धंदाच करायला लागून राहिला निरा. नाही हो स्वयंपाक करणं का मोठा धंदा आहे का काही आता तुला येतं एवढं मोठा काही तयार करणं माल का सोपी गोष्ट आहे का कमाल बाई तो हिंमतची हो 1000 पाकिट आले बी ते होच म्हणलं मला तर पहिले माय धाकच पडला होता मी म्हटलं माय 1000 पाकिट केदा आहे तो सांग आणि केदा आहे करसान किती झाले रे बाबू मग आता बाई 400 झाले म्हटलं हो आणि तो बरेला आहे तिकून हा बा आधी बी गमीला भरलं आता हे थंड होऊ देतो जरासं कारण मग पण नाही भरतो 400 झाले पॅक आता 600 इले तर म्हटलं की घंटाभर बंद करून मग संध्याकाळच्या पाहिजे तर सकाळी तर इले तर चालतात ना 1 दिवसाचं भाडं जाईल त्या कढईचं त्या कढईच्या भाड्यासाठी बाई हे एकाच दिवशी तर येते अशीच करते हे निरा आता तूच सांग एका दमानं 1000 पाकिट तर सोपी गोष्ट आहे का आणि डोकं गिकसं दुखलं की झालं की मग सामान बरोबरी हो मी ना बरोबर म्हणते ना तो खरंच कर बंद सगळं काय आणि काही ते 100 रुपयाच्या भाड्यासाठी काही करतो का कुठे हाव करावं का निरा हा आणि मग सकाळी मग निघून राहायचं नाही असं नको करू अर्धे सकाळ तर अर्धे असतं मी म्हणतो 100 पाकिट कर म्हणजे 500 होऊन जातात आणि 500 लागे सकाळ कर बंदच करून टाकते आज मग जेवण कर घंटाभर अंग टाक बरं तसं करतो मग 100 पाकिट तरी येतो अजून म्हणजे कसं मग अर्धे तरी होऊन जातात मग सकाळी होतात एक तरी 500 मग 1000 होऊन जातात कम्प्लीट मी म्हटलं 1000च्या वर कसे 200 400 झाले तर ना तर मग ती फाट्यावरच्या दुकानवाल्यांचं म्हटलं द्या तर त्याची बी देणं होतात नाही तर मग काय डबल परत दिवशी अजून हे कढई आणता का या कढईचं म्हटलं बाई ते 100 रुपये घेतात दिवसभर ठेवतात तर कढई सिलेंडर हे सगळी जण तो अलग काय वाटते का मग फक्त कढईचीच बाई 100 आहेत आणि सगळी सिलेंडरचं तर बाई नारा आहे भाडं म्हणून असं वाटते माय आणली कसं एका दिवशी झालं पाहिजे नाही तर काय हो मग सारा नफा बिचारा मला तर वाटते कढईत आणि सगळीच जाते का काय नाही बाबा काही बोलतं काय म्हणतात भाडं तर लागेलच माय आता कोणताही धंदा म्हटलं की जरशे तर पैसे लावाच लागतात पण मग एका दिवशी तो येत बसतं का बिचारे बिमार गिमार पडशील ना म्हणून म्हणतो मी नाही तर तुला तर म्हणलं दाखव अर्धे मी तो नाही तुम्ही नका तो आता स्वयंपाक केला माय गरमी होत असेल का बसा तिकडे अंगणात जाऊन बसा ना मागच्या अति लय त्याला वाशन राहिला मी बी आता बंद करते ना मग सकाळी तर मग गर्दी आई मम्मी गुड्डीला अति घेऊन येऊ का चालली जाऊ खेळायला त्याला बंद करतं का आता तू येतोय ना नाही त्या गुड्डीला तू तिकडेच घेऊन जाय खेळायलाच घेऊन जाय मी म्हणतो जाय सायकल चालवायला जाय नाही तर तशी जाय खेळायला हा अति तेला जवळ उभी नको राहू ना जाय बरं अहो माया पिंकी ते गुड्डी कोणा सकाळची उठली लढून राहिली ते म्या म्हटलं थांब मी पिंकीला बोलावून आणतो आणि सांग बोलली बिचारी मी याद तुला सांगायची जाय बरं जाय ते लढून राहिली जाय